मगाशी मी म्हटलं की 1 लाख प्लस कधी जाईल मार्केट, तर त्याचाच एक पुढचा प्रश्न असा आहे की ठीक आहे 1 लाख तुम्ही म्हटलं तसं कधी जाईल सांगता येतं, पण नक्की जाईल असं तुमचं म्हणणं आहे. पण खरोखरच आत्ताची जी परिस्थिती आहे ती सावरायला किती दिवस लागतील? 6 महिने तरी जोपर्यंत तुमचा पाऊस होऊन मान्सून चांगला होत नाही तोपर्यंत तरी बाजारात स्थिर स्थावर होईल असं वाटत नाही. सो मान्सूनची प्रतीक्षा असेल बाजाराला, खऱ्या अर्थाने बाजाराने स्थिर स्थावर व्हायला. आणि दुसरं तुम्ही किंवा जनरल मीडियामध्ये 1 लाख सेन्सेक्स किंवा निफ्टी तुमचा 30,000 35,000 त्याला रिअली काय अर्थ नाही. कारण की ना तुमच्याकडं सेन्सेक्स मधले 30 स्टॉक्स आहेत ना तुमच्याकडे निफ्टी मधले 50 स्टॉक्स आहेत. या सगळ्या स्टॉक्समध्ये ना तुम्ही तेवढं ॲलोकेशन करू शकता. त्यामुळे ह्या मोठ्या आकड्यांकडे न बघता श्रीनिवास जसं बोलला की चांगले शेअर्स कोणते आहेत, मला आजूबाजूला काय दिसतंय, मी त्या कंपन्यांचा अभ्यास करू शकतो का, त्याच्यावर लक्ष फोकस करा. या मोठ्या मोठ्या आकड्यांच्या भ्रमजाळात जाऊ नका. कारण आपण आता फक्त सेन्सेक्स निफ्टी म्हणतोय, याच अनुषंगाने अजून स्मॉल कॅप इंडेक्स असतो, मिड कॅप इंडेक्स असतो, ते 15-16% खाली आहे. बरोबर. सो तिथे काय आपल्याला व्हॅल्यू भेटते का? आणि तुमचा एकदम सुरुवातीला प्रश्न सामान्य गुंतवणूक, त्याला जर हे काहीच कळत नसेल आणि त्याची अभ्यास करायची सुद्धा तयारी नसेल तर एक्सचेंजेसनी तुम्हाला निफ्टी बीज म्हणजे जो तुम्ही म्हणताय तर त्याचा 1 शेअर सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तो प्लॅटफॉर्मवर निफ्टी बीज या नावाने दिसतो, तो तुम्ही घेऊ शकता. बँकिंगचा पण इंडेक्स असतो, त्याचे सगळे शेअर्स तुम्ही घेऊ शकत नाही. आता अचानक बँक निफ्टी आज 2% वाढलाय तर त्याचे शेअर्स तुम्ही पडझडीत तुम्ही ते घेऊन ठेवा. लोकांना बऱ्याचदा गोल्ड आणि सोनं घ्यायचं असतं, सोनाराकडे जाऊ शकत नाही, ऑनलाईन घ्यायचं तर सिल्वर बीज आहेत, गोल्ड बीज आहेत, ते शेअर्स तुम्ही घ्या. तुम्हाला अभ्यास करायची गरज नाही. जे ब्रॉडर मार्केटमध्ये होईल तेच ह्या शेअर्समध्ये सुद्धा होईल. बरं. माझं एक ऑब्झर्वेशन असं आहे, म्हणजे आपण आता मुलाखती करत दुसऱ्या टप्प्यात आपण 1 तारखेला जे बजेट आहे त्या संदर्भात 1-2 मी प्रश्न विचारणार, पण त्याच्या आधी जेव्हा मार्केट पडतं तेव्हा सोन्याचा भाव वाढतो असं एक साधारण चित्र आहे. तर काय गणित असतं ते? काय ठोकताळ आहे? सेफ्टी, सेफ हेवन. सोनं म्हणजे आपण काय म्हणतो की कधी मला पैसे लागले तर विकून मी कॅश घेऊ शकतो. त्यामुळे ज्यावेळेस बाजार कोसळतो तुम्हाला दिसतं हे पडणार आहे, तुम्ही काय करता, माल विक्री करून ठेवता. ज्यावेळेस पडेल त्यावेळेस मी हे परत घेईल, पण तो पण पैसे कुठे ठेवायचे, तर मग ते पैसे गोल्डमध्ये शिफ्ट होऊन जातात. ओके. अजून एक आपला प्रॉब्लेम असा आहे भारतीय अर्थव्यवस्थेत, कॉमन गुंतवणूकदार हे कायम शेअर मार्केटला एकदम दुय्यम वागणूक, बरोबर, म्हणजे सावत्र भावाची आपण म्हणतो ना तशी वागणूक देतात. त्यांचे पैसे गोल्डमध्ये असतात. जेव्हा तो 80,000चा गोल्ड एकदम 67,000 जातो जसं मागच्या बजेटला घेतला होता, दॅट टाइम दे आर व्हेरी कम्फर्टेबल. अरे सोनंच आहे, कधी पैसे होतील. तुम्ही रिअल इस्टेट घेतलं म्हणजे एखादं प्लॉट असेल, फ्लॅट असेल, वर्षानुवर्ष भाव वाढत नाही, पण तुम्ही काय ब्रोकरला फोन करून रोज भाव नाही विचारलं. काय झालं, हे इलेक्ट्रॉनिक मध्ये त्याचं इंडेक्स वगैरे असल्यामुळे तुम्हाला तो सारखा निफ्टी भाव दिसतात, 15-15 मिनिटांनी भाव बघतात आणि तुम्ही त्या ऍसेट क्लासला ते ऍसेट क्लासच समजत नाही. त्याच्यामुळे अनेकदा लोक मला शेअर मार्केटच्या सट्टा मार्केटच समजतात आणि त्याच्यामुळे मग तुम्ही जर असं वागणार सावत्र भावासारखं, मग तो पण तुम्हाला रिटर्न गिफ्टमध्ये सावत्रच वागणूक देणार. त्यामुळे तुम्ही शेअर मार्केटला एक ऍसेट क्लास समजा, खूप मोठी नाही तरी थोडी जरी गुंतवणूक करताना त्यांच्यावर विश्वास ठेवा. तुमचा हा मुद्दा मला खूप आवडला की लोक सट्टा मार्केट म्हणूनच बघतात, तर त्याच्याकडे ऍसेट मार्केट म्हणून बघितलं पाहिजे. अप्रोच बदलला पाहिजे. याला अप्रोच तुम्ही मीडियाने पण केला पाहिजे. बरोबर, अगदी खरं. म्हणूनच आपण बोलतोय मीडियाने. नाही, ज्यावेळेस सोनं स्वस्त तुम्ही सांगता की सोनं स्वस्त झालं, त्यावेळेस तुम्ही सांगत नाही भारतात एवढं लाख टन सोनं आहे, लोकांचं एवढं नुकसान झालं. शेअर मार्केट ज्यावेळेस पडतो त्यावेळेस तुम्ही बातमी करता एवढ्या 10 लाख कोटींचं नुकसान. मग हे सोन्याच्या वेळेस का नाही करत तुम्ही? बरोबर. शेवटी मीडियाचा रोल हा खूप मोठा आहे. ज्यावेळेस मीडिया आपण लोकांच्या समोर कशा पद्धतीने ते मांडतो त्याच्यावरती मीडियाचा रोल खूप मोठा आहे. तुम्ही एक दिवस बातमी बदलून पहा आणि मग सगळ्या ब्रोकर्सला फोन लावा की बाबा रे आज तुम्हाला फोन पॉझिटिव्ह आले की नाही, लोकांनी विकण्यासाठी फोन आले की माल घेण्यासाठी फोन आले. हा खूप मोठा फरक आहे. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.